इथे एक कांदा लांबट चिरून आणि एक टोमॅटो पण लांबट चिरून अगदी 2 मिनिटं तेलात इथे परतून घेतलेला आहे आणि हे सगळं आता काढून घेऊया आपण। ची पेस्ट करून घ्यायची। गॅस बंद केला मी आता। झटपट शेवेची भाजी करण्यासाठीचा हा मसाला इथे रेडी होतो। मध्ये आता इथे 2 कप पाणी गरम करायला, तोपर्यंत हा मसाला वाटून घेऊ। अगदी बारीक छान वाटून घ्यायचा आहे हा। अगदी 5-7 मिनिटात आपली ही शेवेची भाजी तयार होईल। आणि उकळायला लागले, आता काढून घेऊ। थोडंसं तेल घालूया फोडणीसाठी। मोहरी, जिरे, तमालपत्र, कढीपत्ता, हळद घालते मी थोडी आणि लसूण तेल आणि आता आपला मसाला। लाल तिखट घालायचे आणि हा 1 चमचा कांदा लसूण मसाला। पाणी घालायचं, गरम पाणी। मीठ घालूया ह्याच्यात चवीला थोडं आणि कोथिंबीर घालायची आहे। जरा साखर घालते मी आणि कोकम आगळ आणि मग एक उकळी आली की आपला रस्सा तयार। साखर घालते आणि हे कोकम आगळ 1-2 चमचे। शेवटी हा गरम मसाला। तर छान उकळायला लागले, आता मी ही शेव घालते आणि गॅस बंद करते। शेव मस्त आपला झटपट शेव भाजी रस्सा तयार आहे। आता ह्याच्यावर अगदी 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण। गॅस बंद करूया। या उकळलेल्या ह्याच्यामध्येच शेव छान तयार होणार आहे। 1-2 मिनिटांनी झाकण काढू आणि मग तयार आहे शेवभाजी रस्सा काढण्यासाठी। शेव छान फुगली आहे, अशा प्रकारे रेडी आहे आपला शेवभाजी रस्सा।